तर नमस्कार सगळ्यांना. न खाणारे अशा पद्धतीने कारलं बनवलं ना तर खातील आणि खूप टेस्टी होतं. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की कशा पद्धतीने आपण कारलं बनवलं आहे. खूप छान, आणि कारलं खूप हेल्दी असतं आणि पित्त पण होत नाही कारल्याने. तर आपण इकडे चपात्या करून ठेवलेल्या आहेत. तर असं एकदम हिरवगार आणि मस्त भरून कारलं करायचं. इथं मी कारलं धुवून आणि चिरून घेतले, त्याच्यात मीठ आणि हळद टाकायची म्हणजे कडू होत नाही, आणि चांगलं जरा एक 10-15 मिनटं पाण्यात भिजत ठेवायचं. हे पहा, चिरून ठेवले बिया काढून मस्तपैकी सगळं हलवून घ्यायचं. आणि इकडे मी मसाला तयार करून घेते. तुम्हाला दाखवते मसाला काय काय घ्यायचा. मी कांदा आहे ना भाजून घेतला आहे तेलामध्ये. इथं सगळे मसाले घेतलेत. शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला घेतला आहे. गरम मसाला घेतला ना खूप छान लागतं. हे सगळं काढून घेणार आहे. बघा, इकडं आपण वाफवून घेतलं होतं कारलं, तर वाफवून झालेलं आहे. आता एक भरून घ्यायचं. तो मसाला सगळा मिक्स करायचा म्हणजे खूप छान लागतो. तर कारल्याच्या पद्धती खूप खूप वेगवेगळ्या आहे, आणि कारलं हे खूप गुणधर्मी आहे आणि चांगलं हेल्दी पण आहे. भाकरी संग खूप छान लागतं. तर बघा, हा मसाला आपला आता सगळा मिक्स करून घ्यायचा बरं का. सगळा मिक्स करून घेते. मीठ पण टाकले कारल्यात, तर इथं थोडं जरा कमी टाकायचं, शिजताना घातलं होतं त्याच्यामुळं. तर आपला हा मिक्स करून झाला आहे मसाला. चांगला मिक्स करून घेणार आणि भरून घेते त्याच्यात मी. आणि बघा, ती कढईमध्ये तेल टाकले आणि जरा उलटं पालटं करून मग गॅसवर झाकण ठेवून आपलं कारलं हे बघा रेडी झालेलं आहे. खायला एकदम परफेक्ट, एकदम 10-15 मिनटात होतं मस्त. हे बघा, रेडी झालेले आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता, दिसतंय पण किती छान. तर आपल्या खानावळीत आम्ही कारलं बनवतो. धन्यवाद. जबराट चपात्या पण खा.